नामदेव शास्त्रींना भेटून मुंडेंविरोधात पुरावे देणार असल्याचं दमानिया म्हणाल्यात। मुंडेंची पाठराखण केल्यानंतर दमानियांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। नामदेव शास्त्रींना भेटून धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावे देणार असल्याचं अंजली दमानिया म्हणाल्यात। अंजली दमानिया यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी होते आहे। त्यांनी अजित पवार यांची याबद्दल भेट घेऊन मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी भूमिका घेतलेली होती, पण आता नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे, त्यावर दमानिया यांची प्रतिक्रिया आलेली आहे। मुंडेंची पाठराखण केल्यानंतर आता दमानिया नामदेव शास्त्रींना भेटून धनंजय मुंडे यांच्या विरोधातले पुरावे देणार आहेत। काही वेळापूर्वी नामदेव शास्त्री यांनी आपली भूमिका मांडली होती। धनंजय मुंडे हे काल रात्रीपासून भगवानगडावर आहेत। त्यानंतर काही वेळापूर्वी अंजली दमानिया यांची भूमिका प्रतिक्रिया आम्ही यावर जाणून घेतली। त्यांनी काय म्हटलं टीव्ही 9 सोबत बोलताना पाहूया। गड हे अतिशय पवित्र असं स्थान आहे, आपल्या सगळ्यांसाठीच ते एक पवित्र स्थान आहे आणि अशा ठिकाणहून पत्रकार परिषद घेणं मला कुठेतरी वाईट वाटलं की अशी पाठराखण कुठल्या एका राजकारण्याची केली जावी। कारण कसं असतं की धनंजय मुंडे किंवा कोणी आपण कोणीही जे मंदिरात जातो किंवा अशा पवित्र स्थानी जातो तिथलं आपलं वागणं वेगळं असतं। तर नामदेव शास्त्रींनी त्यांचं ते वागणं बघितलं असेल, पण त्यांची जी दुसरी बाजू आहे ती नामदेव शास्त्रींना कदाचित माहीत नसावी आणि म्हणूनच त्यांनी असं विधान केलं असं मला वाटतंय। अतिशय आदरपूर्वक त्यांना मला म्हणावं असं वाटतंय की भाऊ, तुम्हाला याची पूर्ण माहिती जर नसेल तर मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवते, सगळे कागदपत्र पोहोचवते। हे बोलणारे जे लोक आहेत ते कुठल्याही आकसापोटी बोलत नाहीयेत, हे जी खरी वस्तुस्थिती आहे तीच दाखवली गेली आहे। परळीत जो होणारी दहशत आहे तीच दाखवली गेली आहे आणि मी जे धनंजय मुंडेंविरुद्ध बोलले ते सुद्धा त्यातलं तथ्य काय आहे तेच सांगितलंय आम्ही। कोणीही त्याच्यात स्वतःचा मीठ पेशी लावून कोणीही बोललं नाहीये। तर मला अतिशय आदरपूर्वक पुन्हा नामदेव शास्त्रींना सांगायचं की असं व्हायला नको होतं। राजकारण हे वेगळं असतं आणि तिथे अशा सुचिरभूत अशा ठिकाणून हे झालं ते मला खरंच आज दुःख झालंय, वाईट वाटलंय की असं व्हायला नको होतं।